अथ श्री साई सच्चरित अध्याय 26। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। सुरुवातीला हेमाडपंत बाबांची प्रार्थना करतात. ते म्हणतात, हे साईनाथा, हे अखिल विश्वच मायारूप आहे, एखाद्या आरशाच्या प्रतिमेसारखं. त्याचा भास होतो, पण त्याला अस्तित्व नसतं. प्रचंड वाटणारं हे अवघं विश्वच काल्पनिक आहे. आपल्याला शरण येण्यानंच खरं ज्ञान मिळेल, हा विश्वाभास नष्ट होईल, म्हणून मी तुम्हाला शरण येतो. सर्प, माळा, दंड, दोरखंड हे सर्व वेगवेगळे भासवणारी ही मायाच या विश्वाचं कारण आहे. खरे तर हे सर्व वेगवेगळे वाटतात ते मायेमुळेच. एरवी परमेश्वराच्या ठाई ते सर्व एकरूपच आहेत. आम्ही आपल्याला प्रार्थना करतो की आमच्यातले अज्ञान दूर करा. हे ज्ञान मिळाले की आम्ही सज्ञान होऊ आणि आपल्या रूपीच एकरूप होऊ. नंतर ते म्हणतात की हे साईनाथा, तुमचा नित्य समागम हाच आम्हा आगम निगम. तुमचे चरित्र ऐकणे हेच पारायण. तुमचे नाम अवर्तन हेच खरं कीर्तन. तुमची पूजा आमच्या उष्ण अश्रूंनी हो. या पूजेने तुम्ही प्रसन्न व्हाल. मनाचे सात्विक भावरूपी कमल तुला अर्पण करतो. भावांचा भुका लावतो. दृढ भक्तीची माळ तुला अर्पण करतो आणि तुझ्या पायाची प्रार्थना करतो. पंचप्राणांनी चामरांदोलन करतो व प्रेमरूपी रत्नाने तुला सजवतो. आपण मला प्रसन्न व्हा आणि माझं अज्ञान दूर करा. ही प्रार्थना झाल्यानंतर कथांची सुरुवात करूया. एक पंत नावाचे गृहस्थ होते. ते विरारला राहत असत. ते एका गुरुच्या ठाई स्थित होते. त्यांच्या नशिबी बाबांचा अनुग्रह होता. एकदा ते रेल्वेत चढले तेव्हा तेथे त्यांना काही व्याही व इतर नातेवाईक दिसले. ते शिर्डीला चालले होते. त्यांनी पंतांना पण शिर्डीला चढण्याचा आग्रह केला. तो न मोडवून ते त्यांच्याबरोबर शिर्डीला गेले. परंतु त्यांच्या मनात शंका होत्या की आपण तर एका गुरुच्या पायी आहोत, तर साईबाबांचं दर्शन करणं योग्य की अयोग्य. तिथं पोचल्यानंतर सर्वांच्या बरोबर ते बाबांच्या दर्शनाला गेले आणि आश्चर्य म्हणजे तेथे जाताच पंतांना जीट आली. त्यांची शुद्ध हरपली. काही वेळाने ते शुद्धीवर आले व महाराजांना नमस्कार केला. तेव्हा साईबाबा म्हणाले की आपणा तकिया छोडणार नाही. महाराजांना असं म्हणायचं होतं की कोणी काही सांगो, आपण आपल्या गुरुपाशी राहावं. अर्थातच पंतांचा साईबाबांच्या बद्दलचा आदर द्विगुणित झाला. अशीच कथा पितळे नावाच्या भक्तांची आहे. ते सधन व सुखवस्तू होते, पण त्यांच्या मुलाला फिट्स येत. सर्व उपाय थकले होते. पितळे दाम्पत्य अत्यंत चिंतित होते. पुढे त्यांच्या कानी दासगणूंची श्री साईनाथांची कीर्तनं पडली व महिमा कळला. नुसत्या नजरेने महाराज रोग्यांना जीवनदान देतात. त्यांच्या समोर आली की पिशाचे सुद्धा पळतात, सर्व संकट नष्ट होतात, हे त्यांनी ऐकलं. दासगणूंची कीर्तनं ही अत्यंत रसपूर्ण असत. त्यामुळे पितळे कुटुंब प्रभावित झाले आणि त्यांना मुलाविषयी आशा उत्पन्न झाली. त्याप्रमाणे ते मुलाला घेऊन बाबांच्या दर्शनाला गेले. तेथे बाबांचं दर्शन घेताच मुलाला खूप जोरात फीट आली व तोंडातून फेस येऊ लागला. मुलगा निश्चल होऊन पडला. पितळे कुटुंब गडबडले. मुलाच्या जिवंतपणाची काहीच लक्षणे दिसत नव्हती. एरवीच्या मुलाला फीट्स यायच्या, पण हा झटका फारच जोरदार असावा, कारण त्याच्या जिवंतपणाची काहीच लक्षणं दिसत नव्हती. अर्थातच पितळे कुटुंब घाबरले आणि त्यांना असं वाटू लागलं की ऊन पडलं म्हणून आपण झाडाखाली जावं आणि झाडच आपल्या अंगावर पडावं, किंवा पूजेसाठी देवळात जावं आणि देऊळच आपल्या अंगावर कोसळावं, किंवा एखादी गाय वाघापासून दूर पळावी तर तिला वाटेत कसाही भेटावा. या सर्व चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागल्या. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले की आपण असे घाबरू नका, याला वाड्यात घेऊन जा. तासाभराने त्याची चेतना परत येईल. त्याप्रमाणे ते वाड्यात गेले. बाबांनी सांगितल्याप्रमाणे तासाभराने तो मुलगा शुद्धीवर आला. पितळे कुटुंबाची बाबांच्या सामर्थ्यावर विश्वास व श्रद्धा झाली. ते पुन्हा मशिदीत येऊन बाबांची सेवा करू लागले.
बाबांनी म्हटले की तुमच्या शंका लहरी शांत झाल्या का? पितळे कुटुंब अत्यंत श्रद्धावंत होते. त्यांनी मेवा मिठाई वाटली. पितळेंचे कुटुंब अत्यंत श्रद्धावान होते आणि बाबांच्याकडे पाहताना त्यांचे डोळे भरून येत. त्यांच्या श्रद्धेने महाराज अत्यंत खुश झाले. देवाप्रमाणे संतांनाही भक्त आवडतात त्याचंच हे उदाहरण. त्यानंतर पितळेंनी परत मागण्याची आज्ञा दिली आणि ती देताना ते बाबांच्याकडे आले असता महाराजांनी त्यांना 3 रुपये दिले आणि मग आज्ञा दिली व म्हणाले की बापू, मी तुम्हाला यापूर्वी 2 रुपये दिले होते, त्यातच हे 3 रुपये पण मिसळा व त्यांची पूजा करत जा. पितळेने 3 रुपये घेतले व ते परतले. पण आधीचे कुठले 2 रुपये बाबांनी दिले हे काही त्यांना कळेना. पूर्वी कधी बाबांची भेटच झाली नव्हती. शेवटी न राहून घरातल्या एका वृद्ध आईला त्यांनी विचारले आणि हे काय असू शकते याचा सल्ला घेतला. मग त्यांच्या आईला आठवले की पूर्वी पितळे लहान असताना त्यांच्या वडिलांच्या बरोबर ते अक्कलकोटच्या समर्थांचे दर्शन घ्यायला गेले होते. तिथल्या महाराजांनी 2 रुपये दिले होते, तेच ते 2 रुपये. साईनाथ महाराजच अक्कलकोटचे महाराज हे बाबांनी त्यांना आठवून दिले होते. महाराजांनी दिलेले 2 रुपये पितळेंचे वडील नित्याने पूजत होते. पण ते गेल्यानंतर मुलांनी पूजा बंद केली. देवतांची खेळणी झाली आणि ते 2 रुपये गायब झाले. अर्थातच जेव्हा साईबाबांनी त्या 2 रुपयांची आठवण दिली होती तेव्हा त्यांना ही आठवण दिली की देवाची पूजा बंद नका करू. म्हणजे महाराजांनी त्यांना मुलाचं जीवन तर दिलंच, पण देवभक्तीची देणगीही दिली. तिसरी कथा पुण्याचे एका आंबेडकर नावाच्या गृहस्थांची आहे. हे जव्हारला काही वर्षे मामलेदार होते. नंतर काही कारणाने त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि घरात येणारा पैशाचा ओघ थांबला. त्यामुळे दारिद्र्य आलं. त्यांनी पहिल्या नोकरीत पुन्हा जाण्याचा लाख प्रयत्न केला, पण ते काही जमलं नाही. दरवर्षी ते शिर्डीला जाऊन बाबांना गाराने सांगून काहीतरी कृपा करण्यास विनवित. 1916 सालापर्यंत असे हाल झाल्यानंतर ते कंटाळले. परिस्थिती सुधारेना आणि त्यांनी आत्महत्या करण्याचे ठरवले. विहिरीत उडी देऊन जीव देण्याचा विचार ठरला. तेथे जवळ सगुण नावाचा बाबांचा एक भक्त राहत होता. त्याची अचानक त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांना एक पोथी दिली. आंबेडकरांनी ती सहज वाचली. त्यात अक्कलकोटच्या महाराजांची कथा होती. त्यांचा एक रोगी भक्त आपल्या कुष्ठरोगाला कंटाळून विहिरीत उडी मारतो व महाराज त्याला स्वतः वाचवतात याची कथा होती. वाचल्यानंतर त्याला महाराज म्हणतात की आत्महत्या करून दुःख संपत नाही. तुझे वाईट कर्म संपेपर्यंत तुला भोगावेच लागेल. या जन्मातून सुटलास तरी पुढच्या जन्मी भोगावं लागेल. आंबेडकरांनी ही कथा वाचली आणि आत्महत्येचा विचार मनातून काढला. साईनाथांची माफी मागितली. एका छोट्या चुकीने या जन्माचा मातेरा झाला असता आपण आत्महत्या केली असती, पाप घडले असते, कुटुंब उघड्यावर पडले असते, हे सर्व त्यांच्या लक्षात आले. आत्महत्येचा विचार सोडून ते परत आले. मग त्यांनी हस्तसामुद्रिकाचा अभ्यास केला आणि त्यांचे दिवसही पालटले. पूर्वीप्रमाणेच ते सुखवस्तू झाले. बाबांच्या चमत्काराचा या कथा बाबांचे भक्तावर किती प्रेम होते याची साक्ष देतात. पुढील अध्यायात बाबा त्यांचा प्रिय भक्त श्यामा याच्यावर अनुग्रह करून त्याला विष्णू सहस्त्रनामाची कशी दिशा देतात ते पहा. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.